तुमच्याकडे ना लाखो करोडो रुपयाची जमीन असू द्या, नाहीतर एकर 2 एकर जमीन असू द्या, पण पाणी असेल तेव्हाच त्याला अर्थ आहे. त्यामुळे जर जमिनीला पाणी लागत असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर जय महाराष्ट्र मंडळी मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पानाडी नाशिकचे सुनील भाऊ काकडे यांच्याबद्दल माहिती. सुनील भाऊ काकडे नाशिकला राहतात. कोणताच पानाडी 100% पाणी सांगू शकत नाही, पण सुनील भाऊनी 90% पर्यंत करेक्ट अंदाज लावलाय. 2026 मध्ये ना आता बरेच लोक गुढीपाडव्याचा मुहूर्त बघणार आहे, पण तुम्ही ना तुमच्या जमिनीतील पाण्याचा मुहूर्त बघून घ्या. म्हणजे चांगल्या दिवशी आणि चांगल्या मुहूर्तावर तुमच्या जमिनीत पाणी लागल. स्टार्टिंगला म्हटलं होतं बघा ना, इष्टेत किती कोटीचे असू द्या, पण पाणी असेल तेव्हाच महत्व आहे. बऱ्याच ठिकाणी ना उन्हाळ्यात हांडाभर पाण्यासाठी 2-2 किलोमीटर जावं लागायचं, पण सुनील भाऊनी त्या ठिकाणी ना आपल्या आई माऊलींसाठी पाणी जागेवर आणून दिलं. ते ना मशीन आणि दैवी शक्तीने पाणी बघतात. व्हिडिओ होईल तेवढा व्हायरल करा. आता चला आपण त्यांच्याकडून काही माहिती बघू. माथुरीमध्ये आपण विहिरीसाठी पॉईंट दिलता, फुल पाणी लागलंय विहिरीला बी, आणि शेजारी बोरला पण दिलं तर बोरला बी फुल लागलेलं आहे. बोरला 240 फुटावर पाणी लागलेलं आहे आणि विहिरीला बी फुल पाणी लागलेलं आहे. आता पाणी दाखवून द्या त्यांना. काल भाऊनं विहीर पूर्ण उपासली होती आणि विहिरीला आहे ना आज परत तेवढंच पाणी आलेलं आहे आणि विहीर मालक किंवा सर्व खुश झालेले आहे. आपण मशीनच्या साह्याने बोरवेल पॉईंट दिला होता, त्याने तो मान्य केला, कारण इकडे पाणी लागण्याचे चान्सेस बिलकुल नव्हते. आपल्या अंदाजानुसार आपण त्यांना फुल पाणी दिलं तर फुल पाणी लागलेलं आहे.